कडे पवारांच्याच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे। या आरोपपत्रामुळे आगामी काळात रोहित यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पण ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी ही लढाई लढण्याची घोषणा केली। ईडीच्या फेऱ्यात रोहित पवार। रोहित पवारांवरती ईडीचं आरोपपत्र। बारामती ॲग्रो घोटाळ्यामुळे अडचणी वाढल्या। आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे। रोहित पवारांच्या भोवती ईडीनं कारवाईचा फास आवळलाय। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्रात रोहित पवारांचं नाव आहे। आता या आरोपपत्रामुळे रोहित यांच्या अडचणीत भर पडली आहे आणि या प्रकरणी आधीच ईडीनं बारामती ॲग्रोच्या 50 कोटींच्या मालमत्तेवरती तात्पुरती जप्तीही आणली आहे। पण रोहित पवारांनी सगळे आरोप फेटाळून लावले। तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला। रोहित यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावणारं हे प्रकरण तसं जुनं आहे। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीनं कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी केलेला। या कारखान्याचा लिलाव शिखर बँकेच्या माध्यमातून झाला। कारखाना खरेदीसाठी वापरलेली रक्कम वेगवेगळ्या बँकांमधनं वर्किंग कॅपिटल म्हणून मंजूर करून घेण्यात आली होती, पण त्याचा वापर कारखाना खरेदीसाठी केला गेला। या लिलावामध्ये बारामती ॲग्रो लिमिटेड, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेट लिमिटेड आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड याही कंपन्या सहभागी झालेल्या। त्यापैकी हायटेक इंजिनिअरिंगनं लिलावासाठी भरलेली 5 कोटींची रक्कम बारामती ॲग्रोकडनंच घेतली होती। त्यामुळे यात गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप होता। आता याच्यामध्ये जे 97 लोक आहेत त्याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत। म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत, आम्ही मात्र विरोधात आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे। पण आम्ही लढणार, जिंकणार आणि दूध का दूध पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो। आता या प्रकरणाच्या आरोपपत्रात रोहित यांचं नाव टाकून त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत, फडणवीस मंत्रिमंडळात जे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगते तलवार ठेवली जाते। पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। पण मला खात्री आणि विश्वास आहे यामध्ये कुठलं तथ्य निघणार नाही, कारण अर्थकारण, समाजकार्य असू, सहकार असू, जो पवार परिवाराला माहिती आहे तो दुसरा कोणाला इतक्या बारकाईने माहीत नाही। त्यामुळे या ईडीमध्ये कुठली चौकशी होणार नाही। फक्त एक रोहित पवार एक राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये एक चांगला चेहरा म्हणून राज्यामध्ये काम करतो, त्या चेहऱ्याला कुठंतरी अडचणीत आणायचं यामागे एक षडयंत्र आहे आणि ते हाणून पाडल्याशिवाय राहणार। तर सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणावरनं रोहित यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। जर काही गडबड केली नसेल तर घाबरायचे कशाला असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल, कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना। तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही, परंतु त्याचा एवढा गवगव करण्याचं काय कारणच नाही ना। उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समजण्याचं काम नाहीये। जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल। रोहित पवार यांचं नाव आरोपपत्रात येणं हे पवारांसाठी राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्याही धक्का मानला जातोय। हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टात नेण्याचं रोहित यांनी ठरवलंय।
त्यामुळे आगामी काळात या ईडी नोटिशीवरनं राजकारण कसं रंगतं हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.